नमस्कार. आज आपण ग्रुप सीच्या थर्ड टेस्टच्या जॉग्राफीचं एक्सप्लेनेशन बघणार आहोत. तर लगेच सुरू करूया. काय म्हणताय? पहिला प्रश्न काय होता? क्षेत्रफळानुसार महाराष्ट्र राज्य कोणत्या दोन राज्यांच्या दरम्यान येते? म्हणजे काय विचारलंय की क्षेत्रफळानुसार पहिलं राज्य, दुसरं राज्य, तिसरं राज्य म्हणजे आपलं येतं महाराष्ट्र राज्य. तर या महाराष्ट्र राज्याचा नंबर कुठल्या दोन राज्यांच्या दरम्यान आहे? म्हणजे आपल्याला विचारलंय आधी 2 नंबरचं राज्य आणि त्यानंतर 4 नंबरचं राज्य. तर कुठे सगळ्यात आधी काय येतं क्षेत्रफळानुसार? तर राजस्थान येतं. त्यामुळे ऑप्शन मध्ये राजस्थान असेल तर ते कट होईल, कारण 1 नंबरला राजस्थान आहे. आपल्याला 2 आणि 4 नंबरचे राज्य पाहिजे. तर इथं ऑप्शन काय? मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश. म्हणजे आपल्याला हे तर माहिती आहे की दोघींकडे मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशच येणार आहे 2 आणि 4 नंबरला. पण 2 नंबरला कुठलं आणि 4 नंबरला कुठलं? तर 2 नंबरचं राज्य आहे मध्य प्रदेश आणि त्यानंतर 4 नंबरचं राज्य आहे उत्तर प्रदेश. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर निघेल. याचं एक्सप्लेनेशन बघू आपण. बघा, पहिलं राज्य कुठलं आहे? राजस्थान. त्यानंतर येतो मध्य प्रदेश. त्यानंतर येतो आपला महाराष्ट्र. किती नंबरला येतो? 3 नंबरला. 3,07,713 स्क्वेअर किलोमीटर आपलं क्षेत्रफळ आहे. त्यानंतर 4 नंबरला येतं उत्तर प्रदेश आणि लास्टला येतं काय, म्हणजे 5 नंबरला येतंय गुजरात. ठीक आहे. हे झाले मोठी राज्य. त्यानंतर लहान राज्य बघू आपण. शेवटची सर्वात लहान 5 राज्य आहे. सगळ्यात आधी काय येतं? गोवा. सगळ्यात छोटं कोणतं आहे? गोवा. त्यानंतर येतं सिक्कीम. त्यानंतर येतं त्रिपुरा, नागालँड आणि मिझोराम. ठीक आहे. यांचं क्षेत्रफळ बघा तुम्ही बरंच लहान येतं ॲज कम्पेअर टू मोठी राज्य. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघू आपण. काय म्हणताय? महाराष्ट्र राज्याचे भौगोलिक क्षेत्रफळ. अरे आपण आताच बघितलं गे. हे काय? 3,07,713. ठीक आहे. 3 लाख लिहून टाकू आपण इथे. 3,07,713. ठीक आहे. चौरस किमी असून त्याच्या रेखावृत्तीय विस्ताराचा फरक हा त्याच्या अक्षवृत्तीय विस्ताराच्या फरकापेक्षा कसा आहे? काय विचारता येते? समजा हा आपला महाराष्ट्र, हा इथे भारत. ठीक आहे. हा महाराष्ट्र समजा. तर महाराष्ट्र रेखावृत्त कसे असतात? उभे. उभे म्हणजे रेखावृत्तीय विस्तार म्हणजे असा विस्तार येईल ना, तो आडवा. रेखावृत्तीय विस्तार म्हणजे काय येईल? मग येईल आडवा. आणि रेखावृत्तीय विस्तार, कारण रेखावृत्त कसे असतात? उभे 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 असतात ना. मग आपल्याला याचा विस्तार विचारलाय तर हा कोणता येईल? आडवा विस्तार. आणि अक्षवृत्तीय विस्तार म्हणजे अक्षवृत्त कसे असतात? असे 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 असे. तर 2 अक्षवृत्त दरम्यानचं अंतर विचारतील तर हा विस्तार कसा असेल? उभा विस्तार. त्यामुळे अक्षवृत्तीय विस्तार म्हणजे कोणता येईल? उभा विस्तार. मग आपल्याला विचारलंय की तिचा आडवा विस्तार हा त्याच्या उभ्या आडवा विस्तार जास्त आहे की उभा विस्तार जास्त आहे? हे बघा इथं धडधडत दिलंय. उभं किती विस्तार आहे त्याचा? 700 किलोमीटर. उत्तर दक्षिण लांबी किती आहे महाराष्ट्राची? 700 किलोमीटर. आणि पूर्व पश्चिम लांबी म्हणजे 8वा विस्तार किती आहे? 800 किलोमीटर. त्यामुळे रेखावृत्तीय विस्तार हा अक्षवृत्तीय विस्तारापेक्षा जास्त ठरतो. त्यामुळे रेखावृत्तीय विस्तार हा अक्षवृत्तीय फरकापेक्षा जास्त. मग 3,07,000 8 इथं कट झालं. हे 3,07,713 आणि जास्त. पर्याय नंबर 3 आपलं उत्तर ठरेल. काय म्हटलंय बघा इथं? क्षेत्रफळ सुद्धा दिलेलं आहे 3,07,713.
काय कोऑर्डिनेट्स आहे महाराष्ट्राचे? 15 डिग्री 15:37 आणि 26 डिग्री 6 मिनिट. रेखावृत्तीय हा झाला अक्षवृत्तीय विस्तार. रेखावृत्तीय काय? 72-36 पूर्व रेखावृत्त ते 80-54 पूर्व रेखावृत्त. ठीक आहे, म्हणजेच आडवी पूर्व पश्चिम लांबी ही जास्त आहे आणि किती आहे ती? अराउंड 800 किलोमीटर. आणि उत्तर दक्षिण लांबी किती आहे? 700 किलोमीटर. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघू आपण. महाराष्ट्रातील घाट आणि त्यांवरील रस्ते यांच्या योग्य जोड्या लावा विचारलंय. काय दिलेलं आहे? घाट दिलेले आहेत आणि इकडं रस्ते विचारले, त्यांच्या जोड्या लावा विचारले. ठीक आहे, दिवे घाट, चंदनापुरी घाट, वरंधा घाट आणि थळघाट. आपल्याला माहिती आहे दिवे घाट कुठे? नुकतंच दिवे घाटावर प्रश्न होता रिसेंटच्या एक्झाम मध्ये, पुणे बारामती. त्यामुळे अच 4 येईल. या 2 जोड्या कट झाल्या. पेपर सॉल्व्ह करताना तुम्ही जोड्या लावा जेव्हा बघतायत तेव्हा जेव्हा तुम्हाला एकही जोडी माहिती आहे ना, तुम्ही आधी एलिमिनेशन पद्धतीने बाकीचे ऑप्शन्स कट करा, जेणेकरून काय होतं तुम्हाला कंबाईन म्हणजे काय टाइम मॅनेजमेंटचा गेम आहे. तुम्हाला लवकरात लवकर आन्सर काढायचं. तुम्हाला गरजेचं नाही तुम्ही 4 जोड्या लावून बघा आणि मग बरोबर आहे मग टिक करतो, मग असं करायला लागलं तर टाइम नाही पुरणार. त्यामुळे लक्षात आलं की हे उत्तर येतंय तर लगेच ते गेलं पाहिजे पुढे. ठीक आहे, आता इथे 2 ऑप्शन कट झाले. दिवे घाटच काय तर पुणे बारामती. त्यानंतर थळघाट कुठला आहे? पुणे, मुंबई, नाशिक. डच काय आहे? 1 पर्याय नंबर 4 उत्तर नाही. लगेच आपण बाकी चेक करून घेऊ. बच काय म्हणताय? चंदनापुरी, नाशिक, पुणे. हे क 2 वरंधा घाट, महाड, पुणे. हेही बरोबर आहे. ठीक आहे, वरंधा घाट, महाड, पुणे. ठीक आहे, चंदनापुरी घाट, नाशिक, पुणे. ठीक आहे, हे बघा चंदनापुरी घाट, नाशिक, पुणे. त्यानंतर आपला कुठला होता ऑप्शन मध्ये? थळघाट, त्यालाच कसारा सुद्धा म्हणतात. नाशिक, मुंबई. दिसतंय हे तुम्हाला? थांबा मोठं करते मी. अजिंठा घाट कुठे येतो? जळगाव आणि औरंगाबाद. औट्रम म्हणजेच कन्नड घाट कुठे 2 दरम्यान येतो? धुळे आणि औरंगाबाद. त्यानंतर महत्वाचे घाट बघू. थळघाट, कसारा, नाशिक आणि मुंबई. त्यानंतर माळशेज घाट कुठे येतो? ठाणे आणि नगर दरम्यान. पुढे बघूया. नाणेघाट, कल्याण आणि जुन्नर दरम्यान. त्यानंतर चंदनापुरी घाट कुठे येतो? नाशिक आणि पुणे दरम्यान. जे तुमच्या रोजच्या याच्यात नाही येत. आपण कोकणातले तर घाट बघतो, पण इतर जे घाट आहेत महाराष्ट्रातले ते आपले सुटत असतात, त्यामुळे त्यांच्यावर जास्त लक्ष द्यायचंय. पुढे बघा. बोरघाट कुठे येतो? मुंबई, पुणे. त्यानंतर ताम्हिणी घाट माहिती आपल्याला, पुणे, माणगाव. दिवे घाट पुणे बारामती, इम्पॉर्टंट आहे. वरंधा घाट महाड, पुणे. त्यानंतर आंबेनळी घाट महाबळेश्वर आणि पोलादपूर. पसरणी घाट बघा पाचगणी आणि वाई दरम्यान येतो. ठीक आहे, इकडे बघा. कुंभारली घाट येतो चिपळूण आणि कराड म्हणजे सिंधुदुर्ग, सॉरी आपला रत्नागिरी. त्यानंतर आंबा घाट येतो रत्नागिरी आणि कोल्हापूर. अनुस्कुरा घाट येतो राजापुरी आणि कोल्हापूर, इम्पॉर्टंट आहे अनुस्कुरा. त्यानंतर हनुमंते घाट येतो कोल्हापूर आणि कणकवली. फोंडा घाट येतो सावंतवाडी आणि कोल्हापूर. ठीक आहे, हे झाले आपले याच्या दरम्यानचे महत्वाचे घाट. इकडे बघा हे कोकणातले घाट दिलेले आहेत. ठीक आहे, कोकणातले घाट त्यांचा उत्तर दक्षिण क्रम लक्षात ठेवायला विचारतात आपल्याला, उत्तर दक्षिण क्रम वरून खाली. ठीक आहे, काय इथे बघा कुठला घाट आहे? थळघाट. त्यानंतर येतो माळशेज. ठीक आहे, त्यानंतर येतो बोर.
त्यानंतर येतो ताम्हिणी. याची एक ट्रिक लक्षात ठेवू शकता तुम्ही, काय बघा, थळमाळावर बोर ताम्हिणी वर खंबाटकीमध्ये एक सोडून द्यायचं, वरंधा जो घाट आहे त्याच्यासाठी थळमाळावर बोर ताम्हिणी वर वरंधा पार म्हणजे पाय घ्यायचा, पसरणी म्हणजे पसरून, वर पाय पसरून कुंभ आंबा आणून फोडतो आंबोलीत. ठीक आहे, काय म्हटले मी, थळमाळावर बोर ताम्हिणी वर पाय पसरून कुंभ आंबा आणून फोडतो आंबोलीत. या पद्धतीने उत्तर दक्षिण घाट आपला जो हे घाट आहेत त्यांचा क्रम लक्षात ठेवणं तुम्हाला सोपं जाईल. ठीक आहे, काय, थळमाळावर बोर ताम्हिणी वर पाय पसरून कुंभ आंबा आणून फोडतो आंबोलीत. आंबोली सिंधुदुर्गमध्ये हे जे आहेत ना, हनुमंते, फोंडा, आंबोली, हे सगळे खाली सिंधुदुर्गला येतात. बाकी थळ, माळशेज, बोरघाट हे वगैरे पालघर, ठाणे, रायगडमध्ये येतात. एवढं जरी लक्षात आलं उत्तर दक्षिण क्रम लावणं सोपं जातं. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघू आपण. काय म्हणताय, खालील विधाने विचारात घ्या. महाराष्ट्राचे बाललिंग गुणोत्तर हे राष्ट्रीय स्तरावरील बाललिंग गुणोत्तरापेक्षा 27 बिंदूंनी कमी आहे. आपल्याला हे तर माहिती की महाराष्ट्राचं बाललिंग गुणोत्तर हे राष्ट्रीय बाललिंग गुणोत्तरापेक्षा कमी आहे, पण ते किती बिंदूंनी ते नाही माहिती. ठीक आहे, बघूया आपण, करून बघावं लागेल कॅल्क्युलेशन. पुढचं, महाराष्ट्राचं लिंग गुणोत्तर हे राष्ट्रीय स्तरावरील लिंग गुणोत्तरापेक्षा 10 बिंदूंनी कमी आहे. तर हे पण आपल्याला कॅल्क्युलेशन करून बघावं लागेल की किती आहे. त्यासाठी आपल्याला आधी हे माहिती पाहिजे एक्झॅक्ट बाललिंग गुणोत्तर किती आहे आणि एक्झॅक्ट लिंग गुणोत्तर महाराष्ट्र आणि भारतचं किती आहे. बघूया आपण. हे बघा, हे लिंग गुणोत्तर वरचं आहे भारताचं आणि खालचं आहे महाराष्ट्राचं. ठीक आहे, भारताचं 2011चं एकूणातलं बाललिंग गुणोत्तर किती आहे, बाललिंग गुणोत्तर किती आहे, 918. आपण अभ्यासतो पण हे. आणि महाराष्ट्राचं बाललिंग गुणोत्तर किती आहे 2011चं, 894. त्यामुळे जर त्यांची आपण ऍडिशन केली तर मायनस केलं तर किती निघतं, 24 हा त्यांचा फरक निघतो बाललिंग गुणोत्तरातला. 27 नसून तो किती आहे 24, 27 नाही 24. त्यामुळे पहिलं अविधान चूक ठरतं. ठीक आहे, त्यानंतर लिंग गुणोत्तराचा विचार करूया. लिंग गुणोत्तर, महाराष्ट्राचं लिंग गुणोत्तर किती आहे 929 आणि भारताचं लिंग गुणोत्तर किती आहे 943. 943 वजा 929 किती उरले, हा 30 झाला, तिकडचे 13 ने 14 निघतं, 10 नाहीये 14. त्याच्यामुळे हे विधान चूक ठरेल. दोन्ही विधाने चूक, पर्याय नंबर 4 उत्तर निघेल. आपण बाकी आकडेवारी बघूया. हे काय होतं, महाराष्ट्राचं लिंग गुणोत्तर 929, त्यात बदल किती झालाय, +7 झालेला आहे मागच्या 2011च्या जनगणनेनुसार. आणि भारतात किती बदल झालेला आहे तर ते 10 पॉइंटने वाढले. ठीक आहे, 2001 ते 11 दरम्यान. त्यामुळे ते दोघी विधानं फरक लक्षात घ्यायचा असतो आपल्याला. ठीक आहे, 943. आणि अजून एक गोष्ट लक्षात घ्या की शहरी भागातलं भारताचं लिंग गुणोत्तर हे महाराष्ट्राच्या एकूण लिंग गुणोत्तराच्या बरोबरीने आहे. यावरही प्रश्न फ्रेम होऊ शकतो पुढच्या येत्या काळात. ठीक आहे, 929 शहरी विभागाचं आपलं लिंग गुणोत्तर आहे भारताचं आणि तेच गुणोत्तर कोणाचं आहे, महाराष्ट्राचं आहे. ठीक आहे, आणि इथे एक वाक्य बघा, 2001 ते 11 लिंग गुणोत्तर वाढीचा विचार करता ग्रामीण, शहरी आणि एकूण तिन्ही प्रकारात वाढ झाली आहे. कोणाच्या, भारताच्या संदर्भात. ठीक आहे, इकडे बघा,
हे बाललिंग गुणोत्तर. किती होतं? 918. आणि इकडे किती आहे? 894. किती कमी झालेलं आहे? 1 पेक्षा -19, म्हणजे बराच फरक पडलाय, खूप कमी झालेला आहे. ठीक आहे. आणि इकडे किती झालंय? 2001 ला किती होतं? 927चं पण इकडे 918 झालंय, म्हणजे इकडे देखील घट झालेली आहे 9ची. ठीक आहे. सर्वाधिक बाललिंग गुणोत्तराचे राज्य दिले तेवढे बघून घेऊ आपण. पहिलं कुठलं आहे? अरुणाचल प्रदेश. दुसरं मिझोराम. तिसरं मेघालय. 3 पार्ट असू द्या, कुठले आहेत? सगळे नॉर्थ ईस्टचे, त्याच्यामुळे कन्फ्युजन होऊ शकतं. अरुणाचल, मिझोराम आणि मेघालय. ठीक आहे. आणि हे जास्त वाले, कमी वाले बघा, हरियाणा, पंजाब आणि जम्मू काश्मीर. ठीक आहे. पुढचा प्रश्न काय म्हणते? मुंबई प्रशासकीय विभागामध्ये भौगोलिक क्षेत्रफळाच्या दृष्टीने सगळ्यात छोटा आणि सगळ्यात मोठा असणारा जिल्हा विचारलाय. काय म्हणत? अशा प्रकारचा प्रश्न आपल्याला विचारलाय याआधी की औरंगाबाद प्रशासकीय विभागातला सगळ्यात मोठा आणि सगळ्यात छोटा जिल्हा विचारला होता. या ठिकाणी काय विचारलंय? मुंबईतला विचारलाय. मुंबईतलं कसं आहे? मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या दोन खूप कन्फ्युजन करणाऱ्या गोष्टी असतात. घनतेच्या बाबतीत असू द्या, साक्षर याच्या बाबतीत, म्हणजे क्षेत्रफळाच्या बाबतीत असू द्या, बरंच कन्फ्युजन होत असतं. ठीक आहे. तर काय विचारलंय? सगळ्यात छोटा विचारलाय आधी. त्यामुळे ठाणे येणारे मुंबई शहर आणि उपनगर पैकीच आहे. त्यातल्या त्यात मुंबई शहर हे सगळ्यात छोटं ठरतं. आणि सगळ्यात मोठा असणारा जिल्हा कुठला असेल तर तो आहे रत्नागिरी. पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर आहे. बघूया. हे बघा, हा जो खाली आहे ना, हा बघा मुंबई विभाग आहे हा. यात सगळ्यात लहान कुठलं दिसतंय? तर मुंबई शहर. त्यानंतर कुठलं आहे? मुंबई उपनगर, ठाणे, सिंधुदुर्ग, पालघर, रायगड आणि रत्नागिरी. सगळ्यात मोठं कुठलं आहे? रत्नागिरी. बरोबर आहे का आपलं उत्तर? मुंबई शहर आणि रत्नागिरी. ठीक आहे. बाकीच्या विभागांचेही बघून घेऊ आपण. अमरावती विभागाचे दिलेले आहेत. सगळ्यात मोठा कुठला जिल्हा आहे? तर यवतमाळ आहे. आणि सगळ्यात लहान कुठला जिल्हा आहे तर तो कुठला आहे? वाशिम. ठीक आहे. पुढे नाशिक प्रशासकीय विभागातला सगळ्यात मोठा बाय डिफॉल्ट अहमदनगर आणि सगळ्यात छोटा जिल्हा कुठला आहे तर नंदुरबार. ठीक आहे. यानंतर पुणे विभागातला सगळ्यात मोठा जिल्हा आहे पुणे इटसेल्फ आणि सगळ्यात छोटा जिल्हा आहे कोल्हापूर. ठीक आहे. इथे जरा सांगायला थोडं अवघड ठरतं, कारण सगळे असे साधारण सारख्याच आकाराचे जिल्हे जेव्हा दिसतात तेव्हा थोडं कन्फ्युजन होत असतं. जसं आपल्याला अहमदनगर माहिती, आपल्याला मोठाच आहे, आणि नंदुरबार माहिती आहे छोटाच आहे, तसं इथे कोल्हापूर पुण्यामध्ये, पुणे तरी ठीक आहे, पण खालचे जे 4 जिल्हे येतात त्यांच्यामध्ये तुम्ही अंतर पण बघा, 7, 8, 10 म्हणजे थोडा 1000-2000चा फरक येतो. ठीक आहे. इथे कसं बराच फरक आहे. 17, 5, मग 8, मग डायरेक्ट 11. ठीक आहे. पुढे लास्टचा औरंगाबाद विभाग, त्याच्यातला विचारलं होतं आपल्याला. औरंगाबाद विभागातला सगळ्यात मोठा जिल्हा कोणता आहे? बीड. आणि सगळ्यात छोटा जिल्हा कोणता आहे? हिंगोली. पाठ करून ठेवायचं. ठीक आहे. नागपूर राहिला. नागपूरचं सगळ्यात मोठा गडचिरोली आणि सगळ्यात छोटा भंडारा. झाले? ठीक. पुढचा प्रश्न. खालील विधाने पहा. भारताचा दक्षिण भाग उष्ण पट्टा आणि उत्तरेकडील भाग समशीतोष्ण पट्टा म्हणून ओळखला जातो. सर्वाधिक मोठा दिवस आणि सर्वात कमी लांबीचा दिवस हा फरक रेखावृत्तानुसार वाढत जातो. काय विचारलंय? बरोबर आहे की नाही बघूया आपण आता. काय म्हणते? विधान 2 बघूया आधी. ठीक आहे. की सर्वाधिक मोठा दिवस आणि सर्वात कमी लांबीचा दिवस हा फरक रेखावृत्तानुसार वाढत जातो. तुम्हाला माहितीये विषुववृत्ताजवळ जेव्हा विषुववृत्तावर 12 तासांचा दिवस असतो आणि 12 तासांची रात्र असते. म्हणजे जसं आपण जसं विषुववृत्तापासून ध्रुवाकडे जात असतो तसं दिवसाचा कालावधी आणि रात्रीचा कालावधी हे वाढत जातात. म्हणजे जसं की ध्रुवावर आपण बघतो 6 महिन्याचा दिवस आहे, 6 महिन्याची रात्र आहे.
पण तेच आपण तसंच खाली येऊ, मग तिथे काहीतरी 4 महिने, मग त्याच्यानंतर 13 तासांचा दिवस असतो. म्हणजे दिवस रात्र हे जे फरक असतो ते वाढत वाढत जातं विषुववृत्तापासून ध्रुवापर्यंत. म्हणजे ही झाली पृथ्वी, ठीक आहे. हे आहे विषुववृत्त, वरती आहे उत्तर ध्रुव, खाली आहे दक्षिण ध्रुव. विषुववृत्तापासून खाली आणि वर जाताना हे प्रमाण वाढत वाढत जातं. म्हणजे ते कशानुसार वाढतंय तर अक्षवृत्तानुसार. त्यामुळे रेखावृत्त येणार नाही, तर इथे काय येईल अक्षवृत्त, ठीक आहे. अक्षवृत्तानुसार वाढत जातो. पर्याय नंबर ब विधान चूक ठरतं, ठीक आहे. बघूया आपण, हे दोघं बरोबर येणार नाही. वरती काय दिले, भारताचा दक्षिण भाग उष्णपट्टा व उत्तरेकडील भाग समशीतोष्ण पट्टा म्हणून ओळखला जातो. तर हे विधान बरोबर आहे. पर्याय नंबर 2 याचं उत्तर ठरेल. विधान अ बरोबर. कसं काय बरं बघा, बघूया आपण काय दिलं. भारताचा अक्षवृत्तीय विस्तार, भारतीय मुख्य भूमीच्या अक्षवृत्तीय विस्तार 8/4 माहिती आपल्याला, 37/6 उत्तर एवढा आहे. आणि भारताचा 23.2 या ठिकाणाहून मध्यातून गेलेला आहे. कर्कवृत्त माहिती आपल्याला भारताच्या मध्यातून जातं. महाराष्ट्रातून जातं का तर नाही, महाराष्ट्रातून कर्कवृत्त जात नाही. त्यामुळे भारताचा दक्षिण भाग हा उष्णपट्टा आणि उत्तरेकडील भाग हा समशीतोष्ण पट्टा म्हणून ओळखला जातो. का, दक्षिणेकडे कर्कवृत्त विषुववृत्ताच्या जवळ असल्याने तापमान वर्षभर जास्त व दैनंदिन तसेच वार्षिक तापमान कक्षा ही कमी असते, ठीक आहे. या उलट उत्तरेकडे आपण विषुववृत्त दूर असल्याने दैनंदिन वार्षिक तापमान कक्षेतील फरक जास्त असतो, ठीक आहे. यामुळे काय असतं आपला, बघा आपली पृथ्वी कुठे बघूया आपण. नवीन हा आहे भारत, ठीक आहे. असा मधून कुठून तरी आपला हे गेलेला आहे काय कर्कवृत्त, ठीक आहे. आणि भारताचा खाली इथे आहे विषुववृत्त. हे आहे कर्कवृत्त. आता जसजसं खालून वर आपण जात जातो तसं आपल्याला माहिती आहे की खाली उष्ण भागाने वरती जातो तसं ध्रुवाकडे जात असतो तर कसा समशीतोष्ण पट्टा येतो आणि ध्रुवीय पट्टा येतो. त्यामुळे इथलं जे तापमान आहे खालच्या भागाचं ते कसं येईल, हा काय पट्टा येईल, हा येईल विषुववृत्ताजवळ असल्यामुळे उष्ण पट्टा. तेच ऍज कम्पेअर्ड टू वरती विचार केला, वरचा पार्ट हा काय येईल तर हा येईल समशीतोष्ण पट्टा. बरं हे सगळं सोडा, तुम्हाला हे काहीच माहिती कळलं नाही ऍट द पॉइंट, त्यावेळी लक्षात नाही आलं की समशीतोष्ण काय उष्ण काय, नाही लक्षात आलं. तुम्हाला एवढं तर माहिती की वरती हिमालय आहे, वरचं हिमालयाचं तापमान आपला बऱ्यापैकी भाग हा थंड येतो. आपण जम्मू काश्मीरमध्ये जातो, फिरायला जातो, उत्तराखंड येतो, हिमाचल प्रदेश येतो. हा जो प्रदेश आहे सगळा तर हा थंड भाग म्हणून येतो ऍज कम्पेअर्ड टू आपला दक्षिण भारत. तर आपण ते स्टेटमेंट बरोबर धरू शकतो तेव्हा त्या लॉजिकनुसार की दक्षिण भाग उष्ण आहे आणि उत्तरेकडील भाग समशीतोष्ण आहे, ठीक आहे. तेव्हा हे लॉजिक लक्षात आलं पण नाही की किती विषुववृत्ताच्या जवळ आहे काय दूर आहे, ते लक्षात आलं नाही तरी आपण हे विधान बरोबर करू शकतो, ठीक आहे. पुढचं बघा, राज्यातील प्रमुख तलाव आणि जिल्हे दिले. नाचणे, असोलमेंढा, लक्ष्मी तलाव आणि शहानूर. आपल्याला माहित असलेला कुठला आहे, लक्ष्मी तलाव कुठे, कोल्हापूरला. सगळीकडे तेच उत्तर दिलंय, ठीक आहे, ते पण हुशार आहे. त्यानंतर नाचणे कुठे, रत्नागिरी. अच 4, त्यामुळे हे कट झालं आणि हे कट झालं, ठीक आहे. असोलमेंढा कुठे येतं, चंद्रपूरला येतं. बच काय 2, पर्याय नंबर 3 उत्तर निघतं. शहानूर कुठे येते, अमरावतीमध्ये. बघूया आपण महत्वाचे तलाव बघून घेऊया. काय, मुंबई उपनगरला कुठलाय, पवई आणि तुळशी. ठाण्याला कुठलाय, भातसा.
मखमली तलावांचं शहर म्हणून ओळखलं जातं. ठीक आहे. त्यानंतर मोडक सागर सुद्धा ठाण्यातच येत आहे. त्यानंतर नाचणे कुठे? रत्नागिरी. रत्नागिरीला अजून एक काय? नातूवाडी. ठीक आहे. सावंतवाडी कुठे येतं? मोती तलाव, घामापूर, सिंधुदुर्ग. नाशिकला कुठला आहे? चणकापूर, दारणा, वाघद. जळगावला कोणता आहे? म्हसवे तलाव, पद्मालय, पाल तलाव, हरताळे, वेल्हाळे. त्यानंतर धुळ्याला काय येतो? नकाणे आणि डेडरगाव. अहमदनगरला काय तो? भंडारदरा आणि विसापूर. घोड तलाव पण म्हणता याला. पुण्याला काय तो? आंध्रलेख, पानशेत, मुळशी, वेखंड, शेटफळ, शीर्षफळ. कोल्हापूरला काय तो? रंकाळा, कळंबा, केरवाले, न्यू पॅलेस, जमखाले, लक्ष्मी तलाव. सोलापूरला कुठला आहे? आष्टी तलाव. सांगलीला कुठला आहे? राजेवाडी तलाव. ठीक आहे. नंतर साताराला कुठला आहे? आंधळी, नेर तलाव, राजंद, म्हसवड, कन्हेर, मायणी, पिंगळी. तुम्हाला माहिती मायणी अभयारण्य सुद्धा आहे. म्हणजे काही काही वेळेस ना काय होतं की तिथल्या अभयारण्याचं नाव तिथे असलेल्या याला पण असतं. कधी कधी तलावाला असतं, कधी कधी सरोवराला असतं. जसं की रेणुका नावाचं आपण अभयारण्य बघतो. ठीक आहे. रेणुका नावाचं राष्ट्रीय उद्यान बघतो, पण रेणुका नावाचं सरोवर सुद्धा आहे तिथलेच, त्याच अभयारण्यात, त्याच राष्ट्रीय उद्यानात रेणुका नावाचं सरोवर सुद्धा बघायला मिळतं. ठीक आहे. तर तसंच मायणी हे अभयारण्य आहे. ठीक आहे. औरंगाबादला कुठला आहे? हर्सुल तलाव. जालन्याला कुठला आहे? चाणेवाडी. नागपूरला कुठला आहे? अंबाझरी, रामसागर, गांधीसागर, उमरडे, भिवापूर, मनसळ. त्यानंतर चंद्रपूरला कोणता आहे? नळेश्वर, असोल मेंढा, ताडोबा तलाव, घोडझरी, मेसा. ठीक आहे. गोंदियाला कोणता आहे? चुलबंद, उमरझरी, बांदेल कसा, वाघ, इटियाडोह, शिवनी, नवेगाव बांध. तलावांचा जिल्हा म्हणून ओळख आहे कोणाची? गोंदियाची. ठीक आहे. गडचिरोलीला कुठला आहे? दिना, तुलतुली, तारवाफा. पूर्व विदर्भात या तलावांना बोडी अथवा मालगुजारी या नावाने ओळखलं जातं. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघू आपण. डॅश डॅश परिसर भारताचे डेट्रॉइट असे संबोधले जाते. थोडं कन्फ्युजन होऊ शकतं तुम्हाला, कारण तुमचं जर गुगल करण्यात आलं असेल, तुम्ही जर हा प्रश्न गुगल केला की भारताचं विच सिटी इज कॉल्ड ॲज डेट्रॉइट ऑफ इंडिया, तर उत्तर काय येतं माहिती आहे का? चेन्नई. मुद्दामच इथे मुंबई शहर, पुणे, नागपूर, नाशिक महाराष्ट्रातले शहर मुद्दामच दिले की यांमधनं एक उत्तर काढायचं आपल्याला. त्याच्यामुळे चेन्नई आपल्याला माहित असू द्या नसू द्या काही फरक नाही पडत, याच्यामधनंच उत्तर काढायचं. डेट्रॉइट म्हणजे कशा संदर्भात आहे? कशाला डेट्रॉइट म्हटलं जाईल बरं? तर ते वाहन उद्योगाशी संबंधित आहे, जिथे वाहन उद्योग खूप जास्त चालतो. तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे पुण्यातच वाहन उद्योग सगळा चालत असतो. आपल्या पुण्यातच चाकण परिसरात भरपूर साऱ्या मर्सिडीज राहू द्या किंवा कुठल्या कुठल्या कंपन्या, वाहन कंपन्यांचे कारखाने आहेत तिथे. त्यामुळे पर्याय नंबर 2 याचं उत्तर ठरतं. हे बघा, पुणे हे त्याच्या महत्वपूर्ण ऑटोमोटिव्ह उद्योगामुळे डेट्रॉइट ऑफ महाराष्ट्र ओळखलं जातं. पण मला तुम्हाला एक संदर्भ सांगायचं इथे की सौदीच्या पुस्तकात हे बघा, पुणे परिसर भारताचे डेट्रॉइट असं संबोधलं आहे. कुठे? हे सौदीच्या पुस्तकात. म्हणजे ऑथेंटिक म्हणू शकतो आपण याला, कारण सौदी सरांनी दिलंय. तर तिथे ऑप्शन्स पण असे सेट केले होते की तुम्हाला प्रायोरिटी ठरवायची होती. ठीक आहे. आता मला वाचता यावं म्हणून मी हे छोटं करते. काय म्हणते बघा, पुणे परिसर भारताचे डेट्रॉइट, अमेरिकेतील मोटर निर्मितीचे केंद्र डेट्रॉइट हे शहर जगभर प्रसिद्ध आहे. त्याप्रमाणे पुणे जिल्ह्यातील चाकण आणि तळेगाव या औद्योगिक क्षेत्रात जनरल मोटर्स, फोक्सवॅगन, बजाज ऑटो, मर्सिडीज बेन्झ, महिंद्रा, हुंडाई, ब्रिजस्टोन, चीनी आंतरराष्ट्रीय ट्रक उत्पादक कंपनी फोटॉन,
या राष्ट्रीय आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांची पूर्ण क्षमतेने असलेले आपले प्रकल्प उभारलेले आहे. तेथे सुमारे 18 लाख वाहनांची दरवर्षी निर्मिती होत असते. त्यामुळे पुणे परिसर हा भारताचं डेट्रॉइट संबोधलं जातं. देशातील सर्वाधिक वाहनांची निर्मिती चाकण आणि तळेगाव परिसरात होत आहे. त्यामुळे ऑप्शन मधनं ठरवायचं तुम्हाला काय उत्तर टिक करायचं मग. ठीक आहे, इथे काय म्हणताय, पुणे त्याच्या महत्वपूर्ण ऑटोमोटिव्ह उद्योगामुळे डेट्रॉइट ऑफ महाराष्ट्र. जर चेन्नई आणि पुणे विचारलं तर तुमची प्रायोरिटी, मग तुम्ही काय ठरवायचं ते बघा. ठीक आहे, पुण्यात मोठ्या संख्येने ऑटोमोटिव्ह उत्पादन कारखाने आहेत. भारतातील या उद्योगाचे एक प्रमुख केंद्र आहे. ठीक आहे, टोपणनाव डेट्रॉइट ऑफ ईस्ट हे टोपणनाव ऑटोमोटिव्ह उत्पादन क्षेत्रात त्याचे महत्व अधोरेखित करत असते. ठीक आहे, पुढे गव्यांचा मुक्त वापर खालीलपैकी कुठल्या अभयारण्याचं वैशिष्ट्य बघायला मिळतं. गवा कुठला, प्रत्येक अभयारण्याचं काहीतरी वैशिष्ट्य असतं. तर कुठल्या अभयारण्याचं वैशिष्ट्य की गवा आपल्याला बघायला मिळतो. काय याचं उत्तर, पर्याय क्रमांक 3 राधानगरी अभयारण्य. काही अभयारण्य दिलेत, बघूया आपण त्यांचे प्रत्येकाचं काय वैशिष्ट्य आहे इथे. ठीक आहे, पहिलं कुठलं दिलंय, माळढोक. कुठे येतं माळढोक, सोलापूर जिल्ह्यात येतं. काही भाग अहमदनगर जिल्ह्यात सुद्धा वसलेला आहे. ठीक आहे, हे माळढोक कशासाठी प्रसिद्ध आहे, माळढोक राज्यातील सगळ्यात मोठं अभयारण्य म्हणून बघितलं जातं याच्याकडे. आणि माळढोक पक्ष्यांसाठी हे माळढोक पक्षी इथे आढळतात. त्यानंतर भीमाशंकर कुठे येतं, जिल्हा पुणे. पुणे, ठाणे, रायगड जिल्ह्यात विस्तारलेले आहे. इथे महाराष्ट्र राज्य प्राणी शेकरूसाठी हे प्रसिद्ध आहे. कुठलं, भीमाशंकर. त्यानंतर राधानगरी कुठे, भोगावती नदीच्या परिसरात आहे. कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या 2 जिल्ह्यात येतं. सर्वाधिक गव्यांची संख्या असलेले अभयारण्य. त्यानंतर राजे छत्रपती शाहू महाराजांनी शिकारीसाठी प्रसिद्ध असलेले दाजीपूर अभयारण्य म्हणजेच हे राधानगरी होय. ठीक आहे, पुढचं यशवंतराव चव्हाण सागरेश्वर अभयारण्य कुठे येतं, सांगलीमध्ये येतं. कशासाठी प्रसिद्ध आहे, हरणांसाठी प्रसिद्ध आहे. ठीक आहे, त्यानंतर नांदूर मधमेश्वर कुठे येतं, नाशिकमध्ये येतं. कादवा आणि गोदावरी नदीच्या संगमाजवळ येतं. पक्ष्यांसाठी प्रसिद्ध आहे, राज्यातील पक्षी अभयारण्य आहे हे. ठीक आहे, नांदूर मधमेश्वर. त्यानंतर देऊळगाव रेहकुरी हे अहमदनगर मधलं काळवीट या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे. त्यानंतर जायकवाडी येतं औरंगाबाद जिल्ह्यात. काय, फ्लेमिंगो पक्ष्यांचे वास्तव्य या ठिकाणी आहे. स्थलांतर करून येतात ते या क्षेत्रात. ठीक आहे, यानंतर मेळघाट कुठे येतं, अमरावती जिल्ह्यात येतं. ढाकणा कोलकाज म्हणून सुद्धा हे अभयारण्य ओळखलं जातं. कुठे हे मेळघाट, सातपुडा पर्वत रांगेतील चिखलदरा रांग जी आहे तिथे. यानंतर चपराळा हे गडचिरोली जिल्ह्यातलं वर्धा वैनगंगा नदीच्या खोऱ्यातलं ठिकाण आहे. त्यानंतर इथे गडचिरोली जिल्ह्यातील आपल्या महाराष्ट्रात 3 पीव्हीटीची आहेत. त्यांपैकी जी माडिया गोंड नावाची आहे ना एसटी जमात, माडिया गोंड गडचिरोलीला जी असते ती या अभयारण्यात वास्तव्यास आढळते. ठीक आहे, त्यानंतर अंधारी अभयारण्य कुठे येतं, चंद्रपूरला आहे. हे कशासाठी प्रसिद्ध आहे, मगरी, सुसरी आणि रानगवे हे याचं प्रमुख आकर्षण आहे. ठीक आहे, तर हे झालं वैशिष्ट्य अभयारण्य आणि त्यांचं वैशिष्ट्य. आपलं उत्तर पर्याय क्रमांक 3. पुढचं बघू आपण. भारतातलं प्रमुख बंदर आणि राज्य यांच्या जोड्या लावा विचारले. ठीक आहे, आपल्याला सगळ्यात माहिती असलेलं ओळखीचं कुठलं, कांडेला कुठे, गुजरातला. ते पण काय हुशार आहे. ठीक आहे, मोस्टली असंच असतं. आयोगाच्या पेपरमध्ये पण तुम्ही बघितलं असेल, जे खूप सोपं प्रश्न असतो तर ते बऱ्यापैकी सगळ्यांचं तेच उत्तर दिलेलं असतं. ठीक आहे, पुढचं बघू आपण. पणंबूर, न्यू मंगलोर कुठे, कर्नाटकमध्ये येतं. अचं 3, त्यामुळे इथं उत्तर निघून जातं आपलं. ठीक आहे, त्यानंतर पॅराद्वीप कुठे, ओडिशामध्ये. कचं 2 येईल.
त्यानंतर कामराज बंदर एन्नोर कुठे, तमिळनाडूमध्ये. ठीक आहे, 4 पर्याय नंबर 4 याचं उत्तर निघेल. बघूया आपण. पूर्व किनारा आणि पश्चिम किनारा असे 2 भागात आपण हे बंदर अभ्यासू शकतो. ठीक आहे, बघा काय, पश्चिम किनाऱ्यावरचं सगळ्यात पहिलं हे कोणतं आहे, कांडला, दीनदयाल पोर्ट कांडला. ठीक आहे, कुठे हे पहिलं भारतातील पहिलं निर्यात प्रक्रिया बंदर आहे. या बंदराला भरती ओहोटी बंदर असेही म्हणतात. कुठे, गुजरातला. ठीक आहे, सर्वात मोठ्या माल वाहतूक बंदरांपैकी एक. त्यानंतर 2 नंबरचं बंदर आहे देशातलं सर्वात मोठं नैसर्गिक बंदर, मुंबई. भारताचं प्रवेशद्वारही म्हणतात. भारताचा सर्वाधिक व्यापार याच बंदरातनं चालत असतो. ठीक आहे, त्यानंतर न्हावा शेवा, त्याला काय म्हणतात, JNPT सुद्धा म्हणतात. न्हावा शेवाला काय म्हणतात, JNPT सुद्धा म्हणतात. रायगड मुंबई जवळ येतं. हे मुंबई बंदराचं ताण कमी करण्यासाठी स्थापन करण्यात आलंय. भारतातलं सर्वात मोठं कंटेनर बंदर आहे. 50% कंटेनर वाहतूक यातनं होते. मार्मा गोवा कुठे, नावातच आहे, गोवा राज्यात. जुआरी नदीच्या डाव्या बाजूला स्थित आहे. लोहखनिज निर्यातीसाठी प्रसिद्ध आहे. पणंबूर कुठे येतं, न्यू मंगलोरला, कर्नाटकच्या मंगलोर शहरात. कुंद्रेमुख खाडीतून काढलेले लोहखनिज निर्यात होते. या लोहखनिज निर्यातीसाठी हे प्रसिद्ध आहे. त्यानंतर हे इकडचे आहेत पूर्व किनारपट्टीवर असलेले बंदर. खालचे बघून घेऊ आधी. पॅराद्वीप कुठे येतं, पॅराद्वीप कुठे येतं, ओडिसा राज्यात. कृत्रिमरित्या तयार केलेलं बंदर आहे. विशाखापट्टणम कुठे येतं, कोलकाता आणि चेन्नई या बंदराच्या दरम्यान विशाखापट्टणम येतं. लॉर्ड विलिंग्टन यांनी या बंदराची निर्मिती केली होती. त्यानंतर कामराज बंदर कुठे येतो, एन्नोरला, चेन्नई पासून आहे. पहिले भारतातलं कॉर्पोरेट बंदर आहे. ठीक आहे, त्यानंतर तुतीकोरीन व्हिओ चिदंबरम बंदर कुठे, तमिळनाडू राज्यात. तुम्हाला अशी नावं दिल्यावर लक्षात नाही येणार. चिदंबरम, व्हिओ चिदंबरम बंदर किंवा कामराज बंदर, एन्नोर नसतं दिलं, कामराजच बंदर दिलं असतं तर. त्यामुळे तुतीकोरीन काय म्हणतात त्याला, व्हिओ चिदंबरम पण आहे, तमिळनाडू राज्यात कृत्रिमरित्या विकसित केलेलं. चेन्नई कुठे, मद्रास बंदर म्हणून पण 2ऱ्या क्रमांकाचं मोठं मानवनिर्मित बंदर आहे. त्यानंतर कामराज बघितलं आपण. ठीक आहे, हे झाले भारतातले बंदर. ठीक आहे, तर हे झालं आपलं भूगोलाचं डिस्कशन. थँक्यू.